नमिता मुंदडा. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्याची कॅशलेस पूर्ण कॅशलेस योजना आहे Specific प्रश्न आणि विचारा. राज्यातील काही पॅनलवरील खासगी रुग्णांबद्दल सातत्याने गंभीर तक्रारी येतात की मोफत उपलब्ध असलेली उपचारासाठी रुग्णांकडून औषधे सर्जिकल साहित्य हे सगळ्यासाठी पैसे घेतले जातात. हा आजार योजनेत समाविष्ट नाही, बेड उपलब्ध नाही, सर्व्हर बंद आहे, कार्ड नाही चालत, असे काय काय कारणं असं सांगता येतात. म्हणून माझे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत रुग्णांकडून बेकायदेशीरपणे जे पैसे घेणारे किंवा नियमांचे उल्लंघन करणारे हे शासनाचा पैसे आहे अध्यक्ष महोदय. ह्या सगळ्या रुग्णांविरुद्ध शासनाने किती प्रकरणात कारवाई केली आहे. मग संसदीयस्पद जे क्लेम करणारे पॅनलवरील रुग्णांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा शासनाने विचार केलेला आहे का. मग योजनेचा गैरफायदा, गैरवापर, खोटे क्लेम किंवा रुग्णांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रुग्णांना कायमस्वरूपी पॅनलमधून तुम्ही वगळून त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करणार का, हा प्रश्न आहे. आणि अध्यक्ष महोदय, प्रत्येक जिल्ह्यात अचानक तपासणी करणारी विशेष भरारी पथके म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड सारखं हे आपण स्थापन करून रुग्णांची नियमित तपासणी करण्याचा शासनाचा विचार हा आहे का. आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय की पात्र रुग्णांना उपचार नाकारणे आणि अतिरिक्त पैसे मागणे किंवा खोटी कारणे हे देऊन उपचारास विलंब करणाऱ्या रुग्णांविरुद्ध तक्रारींवर निश्चित कलम कारवाई करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याचा शासनाचा हा वेगळा विचार आहे का. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्या नमिताजी मुंदडेने तो प्रश्न विचारला आहे की ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जी काय अनियमितता झाली असेल त्याच्यावरती आपण काय कारवाई केली किंवा कशा पद्धतीचं धोरण केलं असंही त्यांनी प्रश्न विचारला आहे. मी आपल्याला सांगतो की 1 जुलै 2024 पासून ज्या काही शिस्तभंगाच्या कारवाई केल्या त्याच्यामध्ये बरीचशी हॉस्पिटल आपण रद्द केलेत. 19 हॉस्पिटलवरती आपण त्यांच्यावरती रद्द करून कारवाई केली आहे. निलंबन 49 हॉस्पिटलची केली आहेत. दावे 66 रुग्णालयांची दाखल केली आहेत. दंड आकारणी साधारणतः 136 रुग्णालयांची 2.39 कोटी 2,39,00,000 रुपये इतकी केलेली आहे. आणि अंगीकृत रुग्णालय आता जे आहेत म्हणजे पूर्वीची जी काही एम्पॅनल लिस्ट होती ती आता आपण इतकी ट्रान्सपरंट केली की ज्या क्रायटेरिया क्वालिफाय करणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटल आपण त्याच्यामध्ये घेतो आहे. आणि त्याच्यामुळं पूर्वी 1792 हॉस्पिटल होती, आता 4,879 हॉस्पिटल आपण केलेत. पॅकेजच्या संख्येमध्ये आपण वाढ केली. 1,356 आपल्याकडे पूर्वी होते, आता आपण आयुष्यमान भारतवरती गेलो आहे, त्यामुळं 2,399 सगळे आजार आपण याच्यामध्ये समावेश केलेत. CGHSचे नॉर्म की जे खूप महत्त्वाचे होते, पेशंटला उपचार करताना हॉस्पिटल किंवा डॉक्टर म्हणायचे परवडत नाही, पण आता CGHSचे नॉर्म आहेत. आम्ही स्वतःसुद्धा पॅकेजेसमध्ये वाढ करून दिलेली आहे. कॉर्पस फंडाची तरतूद करून अवयवरोपणामध्ये सुद्धा 22 लाखापर्यंतच्या सगळ्या तरतुदी आपण करून दिल्या आहेत. त्यामुळं हॉस्पिटलनी याच्याबद्दल पैसे घेण्याची आवश्यकता नाही. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जिल्हा स्तरावरती पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीमध्ये दर DPTC नंतर आपण सगळ्यांनी रिव्ह्यू घ्यावा, माझी विनंती सगळ्यांना आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी निदर्शनास येतील त्याप्रमाणे आपण तिथंसुद्धा पालकमंत्री आणि आपण सगळे आमदार महोदय आणि त्याच्यानंतर आमच्याकडे सुद्धा तुम्ही सूचना आणि सुधारणा दिल्या तर या योजनेला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी उपयोग होणार आहे.